राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर सरकारने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे। नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू चोरी सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाच्या संयुक्त कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। राज्यात चुकीच्या पद्धतीने वाळू उत्खनन आणि वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। मी माननीय पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि पोलीस आयुक्तांना सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य अवैध वाहतूक जी नियमित ती करा, पण 20 ब्रास 30 ब्रास वाळू आणि त्यावर होणारे ॲक्सिडेंट आणि अवैध वाळूची चोरी ही माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी सौ मित्तल यांनी खूप चांगली कारवाई केली आणि त्यामुळं मला असं वाटते राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाळू येणे हे काही चालणार नाही। कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत। नाही, वाळू येऊ द्या, वाळू पाहिजे आहे, वाळू नसेल तर इन्फ्रास्ट्रक्चर बंद होईल, पण वाळू हे नियमात आली पाहिजे। जे काही त्यांच्याकडे रॉयल्टी आहे त्या रॉयल्टीमध्ये आली पाहिजे, पण 5 ब्रासची रॉयल्टी 6 ब्रासची रॉयल्टी काढतात 20 ब्रास आणि जे काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध होतं ते थांबवण्याचा प्रयत्न केला आहे।